पाहूया पुढे। आज आपण घाटंजी तालुक्यात जो प्रकार घडलेला आहे त्याची सूचना आपल्याला ब्रह्मंदनद्वारे यवतमाळ ऑफिस येथे भेटलेली आहे। परंतु मांडवा या गावामध्ये अक्षरशः असंख्य विकासासंदर्भात प्रश्न असताना एक नवीन प्रकरण उदयास आलेलं आहे। ते म्हणजे 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार हा 55 वर्षाच्या पुरुषाने केलेला आहे आणि हे निंदनीय बाब आहे। असं महाराष्ट्रात बरं देशात सुद्धा कुठेही कोणत्याही मुलीवरती हा प्रकार घडू नये आणि हे कुठेतरी थांबावं याकरता गावकऱ्यांच्या वतीने दक्षता घेण्यात आलेली आहे आणि दक्षता घेऊन अशा नराधमांना जो काही प्रकार घडतो किंवा घडून आणतात किंवा लक्ष दिले जातात, आईवडील शेतात कामाला जातात, मोलमजुरीवाले आईवडील असतात, तर याचाच फायदा गावातील काही इसम किंवा आपल्या देशातील इसम हे उचलण्याचे प्रयत्न करतात। परंतु 3 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करणं म्हणजे ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि हा प्रकार भविष्यात घडू नये याकरिता गावकऱ्यांच्या वतीने आपल्याला जागरूकता दाखवण्यात आलेली आहे। संपूर्ण गाव इथे एकत्रित आलेलं आहे। काही संघटनेचे पदाधिकारी सुद्धा इथे काही गावातील नागरिक सुद्धा आलेले आहे, काही पदाधिकारी सुद्धा आलेले आहे। आपण त्यांचे सुद्धा काही बातचीत करण्याचा प्रयत्न करू। मावशी, तुम्हाला काय वाटतं या सर्व तुमच्या गावात जे बलात्कार झालेला आहे 3 वर्षाच्या मुलीवरती, तुमचं नाव कळू शकेल? सांगा ना। अनुराधाताई, मला एक सांगा, हा जे तुमच्या गावात घडलेला प्रकार आहे हा योग्य आहे? या माणसानं हे केलं, हे गावामध्ये झाकू ठेवलं। मायापूर्गी ह्या 2 बायाचे नसते पुरावदा माझी नाक मरून जात होती त्या दिवशी, म्हणजे झाकून ठेवत होता। आतापर्यंत जे प्रकरण चालू होतं हे 2-3 वेळा घडलेलं आहे। 2-3 वेळा घडलेलं आहे, पण हे घरातल्या घरामध्ये झाकून ठेवत आहे आणि त्यांच्याच घरामध्ये 2 हे झाले। म्हणजे हे आरोपी जे आहे किंवा जो बलात्कारी आहे याचं नाव कळू शकेल? काय नाव आहे? अनिल आहे। काय नाव आहे? अनिल शेंडे याचं नाव आहे। मग तुमची आता शासनाकडे काय मागणी आहे? पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे? आम्हाला याचा निकालच करायचा आहे। याचा निकाल म्हणजे तुम्हाला न्याय हवा आहे, म्हणजे झालेला ज्या पूर्वी अत्याचार आहे असा कुठेही घडू नये त्याकरता तुम्हाला म्हणजे जे अन्याय रोखावा याकरता तुमचे प्रयत्न हे गावकऱ्यांच्या वतीने चालू आहे। जर पोलीस प्रशासन कारवाई केली नाही किंवा कुठेतरी पोलीस प्रशासन हतबल झालं राजकीय दबावाला बळी पडून, मग तुमचा निर्णय काय असेल पुढे? आपण पुढे जाऊ। जेव्हा या सर्व कारवाईला जर कुठेतरी राजकीय दबावाला जर बळी पडलं तर तुमचा गावकऱ्यांचा जे घडलेला प्रकार आहे त्या मुलीवरती, ती मुलगी तुमचीच एकाची नाही तर गावाची मुलगी आहे, तेव्हा गावकऱ्यांचा हा निर्णय काय असेल? गाव करण्याचा निर्णय एकच ठाम आहे का आम्हाला समोरच्या व्यक्तीला सजा व्हायला पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीला जर सजा नाही झाली तर मग तुम्ही गावात स्वतः सजा त्याला देशाल। श्रीकृष्ण मांडव्याचे आहे। मला एवढं सांगा, तुमच्या गावात जो आज प्रकार घडलेला आहे 3 वर्षाच्या पूर्वीवर जो बलात्कार झालेला आहे, आता पोलीस प्रशासन कुठेतरी या सर्व गोष्टीमध्ये राजकीय दबाव येतोच, तर राजकीय दबावाला जर पोलीस प्रशासन बळी पडलं आणि त्या व्यक्तीवर जर समजा कार्यवाही नाही झाली योग्य ती, तर तुमचा गावकऱ्यांचा निर्णय काय असेल पुढे? फाशीची सजा ही तुमची मागणी राहणार आहे, ठीक आहे। फाशी जर समोरच्याला नाही दिली तर मग काय तुमचा हा संघर्ष असाच चालू राहील? इथून 2 किलोमीटर अंतरावरून तुमच्या मुलीला शाळेमध्ये जावं लागतंय। पोलीस प्रशासन जर हतबल झालं राजकीय दबावाला बळी पडून, तेव्हा तुमचा निर्णय काय? आमचा निर्णय जर पोलीस प्रशासन जर शासकीय दबावाला येऊन कमजोर जरी पडलं तर आमचा निर्णय इथं आमरण उपोषण करून आमच्या मांडवा गावाच्या बसस्टॉपवर जक्काजाम आंदोलन करू तरी न्याय मागू अशी आमची मागणी आहे। परंतु कुठलाही कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, मला विनंती आहे। आपण इथं पाहत आहोत संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या वतीने हे आंदोलन म्हणावं किंवा एका 3 वर्षाच्या मुलीला न्याय मिळावा असंही म्हणायला काही हरकत नाही, त्याकरता इथं पदाधिकारी पण त्यांचे आलेले आहे। परंतु निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे का मांडवा येथील 4 वर्षीय मुलीवरती बलात्कार करणाऱ्या नराधमाला कडक शासकीय कार्यवाही करत फोक्सो कायद्याअंतर्गत कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा देण्यात यावी कायद्याच्या अनुषंगाने, हे म्हणलेलं आहे निवेदनातून। आता ते माननीय ठाणेदार साहेब यांच्याकडे सुद्धा हे लोक जाणार आहे, तर याच्यामध्ये उमेश शामराव साठे आणि मधुकर भाऊराव भड यांना सुद्धा भेटणार आहोत। मधुकरजी, मला एक सांगा, तुम्ही त्या गावातले शाखा प्रमुख आहात, तुमचा काय निर्णय असेल? आमचा काही निर्णय नाही, आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषण करू, चक्काजाम आंदोलन करू, म्हणजे होईल त्या मार्गाने न्याय मागू शकता समजा तुम्ही। तर ठीक आहे, बघू आपण पुढे काय होते तर।